लगा वहाँ से फिर गिरा, उन्होंने मेरे पीछा किया और मुझे मारा सर वहाँ पर। तर आणखी एक महत्त्वाची अपडेट येते। इंडिया आघाडीची आता बैठक सुरू झाली आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे। मात्र ज्या प्रकारे विद्यार्थी त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत आणि दुसरीकडे विरोधकांनी देखील तोच मुद्दा लावून धरलेला आहे, तर त्याची रणनीती ठरवण्यासाठी पुन्हा एकदा आज इंडिया आघाडीची बैठक सुरू झालेली आहे। राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि त्यासोबतच अखिलेश यादव, सुप्रिया सुळे हे सगळे नेते आपण पाहतोय या बैठकीला उपस्थित आहेत। इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक सध्या सुरू झालेली आहे। या बैठकीमध्ये आता पुढे काय रणनीती ठरवली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विरोधकांनी अतिशय आक्रमक अशी भूमिका घेतलेली आहे। राहुल गांधी स्वतः मैदानात उतरलेले आहेत। विरोधी पक्षनेत्याकडून राहुल गांधींकडून आक्रमक आंदोलनं केली जात आहेत। पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर देखील राहुल गांधींचं इंडिया आघाडीच्या खासदारांनी आंदोलन केलेलं होतं। त्यानंतर त्यांना ताब्यातही घेण्यात आलेलं होतं। त्यानंतर आज नेमकं काय घडतं, ज्या प्रकारे विरोधकांनी सातत्याने एक मागणी केलेली आहे की या मुद्द्यावर संसदेत सविस्तरपणे चर्चा व्हावी, ती चर्चा आज होते का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्यासोबतच मोदींसह धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील आता करण्यात येत आहे आंदोलकांकडून। आणि राहुल गांधींनी मागणी केलेली आहे की मोदींनी आता विद्यार्थ्यांची माफी मागावी। आता या सगळ्या संदर्भात आज नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। यानंतर पाहणार आहोत इतर काही महत्त्वाच्या घडामोडी।